बघूया 100% बातम्या। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा इथं आज मनोज जरांगे पाटलांची सभा पार पडली। या सभेतून त्यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं। अजितदादा यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा आम्ही शांतीचा मार्ग सोडू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे। यावेळी बोलताना जरांगेंनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरकारमध्ये सुद्धा असंच केलं आणि पक्षाच्या बाबत सुद्धा असंच केलंय। ज्या पक्षाचे हा वाद लावतोय। अजित पवारांनी छगन भुजबळांना समज द्यावी, अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आम्हाला पुन्हा उठवायला लावू नका, याला 2-3 दिवसात शांत करा, नाहीतर मराठे शांत करायला समर्थ आहेत। यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी भुजबळांनी केलेल्या टीकेच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिलाय। आम्हाला विनाकारण उचलू नका, आम्हाला उचलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल। मराठा समाजानं संयम बाळगावा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। दरम्यान नेवाशात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं असताना आता दोन्ही उपमुख्यमंत्री जरांगेंच्या निशाण्यावर आले। भुजबळांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर तोफ टाकली। मनोज जरांगेंकडून आपल्या प्रत्येक सभेत छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली जाते, पण आता हा वाद थांबवण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका करताना उपमुख्यमंत्री फडणवीसांना खडा सवाल विचारलाय। समाजात तेढ हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल। फडणवीस साहेबांनी तुमचेच माणसं थांबवा, त्यांना जातीवाद काय असेल ते बोलून देऊ नका, आम्ही थांबू ना, ते बोलल्यावर सोडणार नाही। भुजबळांसोबतच्या वादानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंच्या निशाण्यावर आलेत। त्यांचा माणूस जर धडाधड बोलायला लागला तर आमच्याकडून कशी अपेक्षा करता मग आधी तुमच्या माणसानं आम्हाला बोलायची गरज नाही। कारण 10-15 दिवस बोललो नव्हतो, तुमच्या माणसानं विनाकारणच जाती तेढ निर्माण असे स्टेटमेंट केले। भुजबळांनी जरांगेंवर केलेल्या टीकेनं वादाचं वादळ घोंगावू लागलंय। याचा फटका आता सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या मागे भाजप असल्याचा थेट आरोप केला। भुजबळांना भाजपची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा सुद्धा जरांगेंनी केला। तर दुसरीकडे सत्तेत सहभागी या दोन्ही गटाचे नेते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असं भाकीत करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला तीव्र विरोध करत छगन भुजबळांनी ओबीसींच्या सभेत थेटपणे एल्गार पुकारला। भुजबळांच्या टीकेविरोधात जरांगे समर्थक मराठा संघटनांनी राज्यभर आंदोलन केलं, पण हे सगळं सुरू असताना आता मनोज जरांगेंनी भुजबळांच्या मागे भाजप असल्याचा थेट आरोप केलाय। भुजबळांना भाजपची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा जरांगेंनी केलाय। संजय राऊतांनी जरांगेंच्या आरोपांचा आधार घेत शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटावर निशाणा साधला। त्यांना सरकारने पाठबळ दिलेला असावं, नसता त्यांना भाजपकडून काही वापर आलेले असावे, त्यामुळं बहुतेक त्यांना काही पाठबळ त्यांनी दिलंय का काय, कारण गृहमंत्री त्यावर काही बोलत नाही। अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील। जरांगे आणि भुजबळ तसंच ओबीसी नेत्यांच्या या संघर्षात आता जरांगेंनी भाजपला ओढल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी बोलतायत, आपण थेट जातोय। डी.वाय. पाटील कारखान्याची FRP पेक्षा 100 रुपये जास्त दिलेले होते आणि 3000 रुपयाचा आकडा गाठलेला होता, आणि त्यामुळं पूर्व भागातल्या कारखान्याने केवळ FRP दिलेली होती। एक सर्वमान्य असं सांगितलं गेलं की ज्यांनी 3000 रुपयापेक्षा कमी गेल्या वर्षी पैसे दिले आहेत त्यांनी 100 रुपये द्यायचे, आणि ज्यांनी FRP कमी बसत असल्यामुळं गेल्या वर्षी आधीच FRP पेक्षा जास्त देऊन 3000 पर्यंत रक्कम गाठलेली आहे किंवा 3000 पेक्षा जास्त दिलेले आहे, त्यांनी 50 रुपये द्यायचे, असा हा मध्यम मार्ग होता। पालकमंत्री नामदार मुश्रीफ साहेब यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर बोलून घेतलं आणि हे पैसे 2 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना द्यायचे आहेत।
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी करण्यात आली। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी त्यांच्यावर प्रश्नांच्या अनेक फैरी डागल्या। शिवसेनेच्या वकिलांनी विचारलं, तुम्ही व्हीप बाबत खोटी कागदपत्र सादर केली इथं आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा। त्यावर सुनील प्रभू म्हणाले, मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो, मी बोलतोय ते सत्य आहे, ते बोलत आहेत ते खोटं आहे। शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलं, तुम्ही जी कागदपत्र सादर केली ती कुणी तयार केली? सुनील प्रभूंनी सांगितलं, ती पक्ष कार्यालयात माझ्या समोर बनवली गेली। शिवसेनेच्या वकिलांनी यावर म्हटलं, पक्षादेश क्रमांक 2/2022 हे कुणाचा हस्ताक्षर आहे? त्यावर सुनील प्रभूंनी उत्तर दिलं, नंबर टाकणं हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे, ते कोणी लिहिलंय हे मला माहीत नाही। त्यानंतर शिवसेनेच्या वकिलांनी पुन्हा प्रश्न विचारला, व्हीप नेमका कशासाठी बजावतात? मीटिंगसाठी की वोटिंगसाठी? बैठकीच्या अजेंड्यात त्याचा उल्लेख होता का? कागदावर दाखवा। शिवसेनेचे वकील पुढे असं म्हणाले की त्या रात्री अचानक मीटिंग बोलावण्यामागे कारण काय होतं, त्याची नोंद आहे का? त्यावर सुनील प्रभूंनी स्पष्ट केलं की असं कारण पक्षादेशात कुठेच नमूद नसतं, केवळ बैठकीचा आदेश असतो। पुढे सुनील प्रभू म्हणाले की व्हीप 2 प्रकारचे असतात, एक मतदानाचा असतो, एक बैठकीचा असतो। हा बैठकीचा होता। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहे। या दौऱ्याच्या दरम्यान ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। या दौऱ्याच्या दरम्यान बोलताना 31 डिसेंबरला सरकार कोसळेल असं नवं भाकीत आदित्य ठाकरेंनी वर्तवलं, तर ठाकरेंच्या भाकिताला सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलं। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत। त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शिवसेनेतल्या फुटीनंतर कोकणातील अनेक आमदार ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेंसोबत गेले। या पार्श्वभूमीवर कोकणातील ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडी इथं कुडाळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घराबाहेर असलेल्या अंगणात खळा बैठक घेतली। यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। या सरकारला तर जास्ती दिवस राहिलेले नाहीत। 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार। 2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार। 31 डिसेंबरला जर सरकार पडलं तर आम्ही राजीनामा देऊ आणि जर नाही पडलं तर त्यांनी राजीनामा द्यावा। माझ्या मतदारसंघावर माझा विश्वास आहे, जिल्ह्यावर माझा विश्वास आहे। त्याच्यामुळं काही लोक लोकशाहीच्या मार्गाने येतात, प्रचार करतील, खोके गद्दार काय ते अजून मिंदे शिंदे म्हणतील, निघून जातील। आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याचा पक्षाला किती फायदा होतो येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल। मात्र या दौऱ्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होणार हे नक्की। मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप प्रणित एनडीए थेट लढत होतीये। गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि मित्रपक्षांच्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली। यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जयपूरमध्ये प्रचारासाठी पोहोचले, पण शिंदेंच्या याच राजस्थान दौऱ्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। येत्या 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून गुरुवारी अखेरच्या दिवशी सर्व पक्षांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं। विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं एनडीए आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शेवटच्या दिवशी प्रचारात उतरवलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जयपूरमध्ये भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांचा जयपूर, भिलवाडा आणि कोटपुतली या मतदारसंघात प्रचार केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजस्थान दौऱ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं निशाणा साधलाय। मला असं वाटतं की राजस्थानमध्ये पूर्णतः नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचं भाजपचं सरकार आहे। अमेरिकेत शिकागो वगैरे भागामध्ये त्यांच्या सभा लावल्या जाणार आहे। फ्रान्सची निवडणूक आहे लवकरच, तिकडेही त्यांना बोलवलं जाईल। अरे महाराष्ट्रात आधी महापालिकेच्या निवडणुका घ्या, तिथे प्रचार करून दाखवा। एकंदरीतच शिवसेना फुटीपासून सुरू झालेला ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्ष अजूनही सुरू आहे। आता राजस्थान निवडणुकीतल्या शिंदेंच्या प्रचारावरून सुद्धा महाराष्ट्रात चिमटे आणि टोमण्यांचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी कुणाची यावरून शरद पवार आणि अजित पवार गटात निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे। अशा स्थितीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवारांमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे। अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे याचिका दाखल केली आहे। लोकसभेत श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल तर राज्यसभेतील वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटानं केली आहे। विशेष म्हणजे राज्यसभेचे खासदार शरद पवार तर लोकसभेच्या खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मात्र कोणतीही याचिका दाखल करण्यात आली नाहीये। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्ही नेत्यांना सहानुभूती मिळू शकते, त्यामुळे या दोघांची नावं वगळल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान शरद पवार गटानं काल राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांची भेट घेऊन प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती। एकूणच राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटातील राजकीय लढाई तीव्र झाल्याचं दिसून येत आहे।
कधी काळचे सख्खे मित्र आणि सध्याचे पक्के शत्रू म्हणून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंना ओळखलं जातं. दोघांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी हे दोन नेते सोडत नाही. एकेकाळचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे सहकारी असलेल्या एकनाथ खडसेंनी मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय. खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गिरीश महाजनांना लक्ष केलंय. यावेळी त्यांनी फडणवीसांना संन्यास घेण्याचा तो शब्द पाळण्याचं आवाहन करत गिरीश महाजनांनाही चिमटा काढलाय. खडसेंना उत्तर देताना मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचं थेट आजारपणच काढलं. आता जे दिलेले शब्द आहेत ते त्याने पार काढावे. सरकारचे संकटमोचक आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी आता या संकटांना सामोरे येण्यासाठी पुढाकार घ्यावा. नोटीस आल्यामुळे थोडीशी सहानुभूती मिळण्यासाठी कोर्टाकडे त्यांनी सगळे नाटक केलेलं आहे आणि आता आल्याबरोबर तिथून इथे लगेच तिथूनही स्टेटमेंट देत आहे, तिथूनही स्टेटमेंट देत आहे. त्यामुळे आमचं सरकार, आमचे नेते हे सगळं सांभाळायला समर्थ आहेत. महाजन आणि खडसेंमधल्या या कलगीतुऱ्यामुळे दिवाळीनंतरही खानदेशात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अपुरा पाऊस तर कधी अवकाळी पावसाचं संकट अशा दुष्टचक्रात राज्यातला शेतकरी अडकलाय. शेतमालाला योग्य तो भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. अशा स्थितीत हिंगोलीतल्या गोरेगाव मोझोड इथल्या शेतकऱ्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला. राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणे हिंगोलीच्या गोरेगाव माजोड इथल्या शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलाय. इथल्या शेतकऱ्यांनी बँकांचं पीक कर्ज फेडण्यासाठी चक्क आपले अवयव विक्रीला काढले. अवयव किडनी, डोळे, लिव्हर असे आमचे अवयव विकत घ्या आणि आमचं कर्ज फेडा अशी विनंती शेतकऱ्यांना सरकारला केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. आजारीपणामुळे आत्महत्याची वेळ आणली. आत्महत्या करून मेल्यापेक्षा आमचे हे अवयव विकू आणि याच्यातून जे काय आम्हाला 2-2.5 लाख रुपये भेटतील ते आम्ही या बँकेचं कर्ज फेडू. पाणी नाही, शेतीमध्ये पिकत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता किडनी विकायची पाळी आली, शेती विकायची पाळी आली, वावर विकायची पाळी आली. म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ आश्वासनाची नव्हे तर प्रत्यक्षात मदतीच्या हाताची गरज आहे. धाराशिवमध्ये यंदा पाणी टंचाई आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तलावातलं पाणी पिण्यासाठी प्रशासनानं संरक्षित केलं असून तलावातून सिंचनासाठी पाणी उपसा करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली. धाराशिवमध्ये पाण्याची अशी स्थिती असताना तलावातून पाणी चोरीचा अजब प्रकार उघड झालाय. धाराशिवच्या तुळजापूरमधल्या कोरेवाडी तलावात आडवे बोर घेऊन थेट विहिरीत पाणी उपसा केला जात असल्याचं दिसून आलं. पाणी चोरण्यासाठी शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. 5-6 गावचे जनावर पाणी पितो. पाण्याची टंचाई ह्या वर्षी, पाऊस नाही, हे पाणी चोरून शेतीसाठी वापरलं. काय तर महिना दिवस झालं मारून. जी जर पाणी जर कंटिन्यूवर जर उपसा चालू केला तर ह्यात 4 गावचा जनावरांचा पाणी पिण्याचा टंचाई आहे पूर्ण. मृत्यू बंदी आहे उपसाला तरी पण चोरून हे जण केलेले काम आहे. यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी तलावातून उपशावर प्रशासनानं बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाची पंढरीत दुमदुमली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली. त्याचप्रमाणे यावेळी दिंडोरीतल्या घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी म्हणून पूजेचा मान मिळाला. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. विठ्ठलाच्या मूर्तीला यावेळी अभिषेक घालण्यात आला. तसंच मंत्रोपचारासह पूजा बांधण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान यावेळी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना मानाचे वारकरी म्हणून पूजेचा मान मिळाला. घुगे दाम्पत्य गेल्या 15 वर्षापासून पंढरीची वारी करतायत. विठुरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा. हीच प्रार्थना आहे की ही संकट टळावी, बळीराजा सुखी व्हावा आणि ते सुखी झाले तर आमची पण संकट टळतील. शासकीय महापूजेनंतर मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस तसंच मानाचे वारकरी असलेल्या घुगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपुरात पाहायला मिळाली. विठ्ठल नामाच्या गजरात पंढरीत दुमदुमली. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. कार्तिकी एकादशी निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा जमलाय. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना 12 ते 24 तासाचा कालावधी लागतोय.
विठुरायाचे चरणस्पर्श दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. विठुरायाला भाविकांनी शेतकऱ्याला समृद्ध कर असं साकडं घातलं. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातील शेकडो दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या. 9 वाजता लागलो, सकाळी झालं दर्शन. 26 तास लागले तरी. गर्दी पाहून आम्ही बाहेरून मुख दर्शन घेऊन परत निघायच्या मार्गावर आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो फुलं वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप फुलांनी सजवलाय. पंढरपुरातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरासह आसपासचा परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय. उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडल्यानं नदी दुथडी भरून वाहतीये. अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू बोट 24 तास लक्ष ठेवून आहेत. एकूणच पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पाहायला मिळते. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. विठ्ठल मंदिरात भाविकांकडून विठ्ठल नामाचा गजर होतो. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात सुद्धा भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं कल्याणच्या शहाड भागातील बिर्ला मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरमधील विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. रत्नागिरीत कार्तिकी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. तसंच ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक या ठिकाणी विठुमाऊलीच्या पायाशी नतमस्तक होत आहेत. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातल्या झोडंबे गावात विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं दोडामार्ग तालुक्यातील शेकडो वारकऱ्यांनी दोडामार्ग गणपती मंदिर ते झोडंबेपर्यंत पायी दिंडी काढली. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आळंदीतील संत ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात ही कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं फुलांची सजावट करण्यात आली. एकादशीच्या निमित्तानं सिंधुदुर्गातल्या वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारलं. 1 टन वाळूपासून रंगाची उधळण करत वेंगुर्ले तालुक्यातल्या आरवली समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारण्यात आलं. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.